नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या हेल्थ टिप्स चॅनलवर। मित्रांनो, आधीच्या काळात वयस्कर व्यक्तींचे गुडघे आणि सांधे दुखायचे, मात्र आता परिस्थिती अशी झाली आहे की 30व्या वर्षी किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींचे गुडघे आणि सांधे दुखू लागले आहेत। तर याची अनेक कारणं आहेत, जसे आपल्या आहारात कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन डी अशा घटकांची कमतरता असणं, तसेच आपल्या बसण्याची किंवा उभं राहण्याची चुकीची पद्धत, बसून काम करण्याचे वाढलेले तास, व्यायामाचा अभाव आणि वाढलेले वजन या सगळ्यांमुळे कमी वयातच हाडांचं दुखणं आपल्या मागे लागत आहे आणि अंग दुखत आहे। आधी लोक कष्टाचे काम आणि व्यायाम करायचे, मात्र मोबाईलमुळे लोक व्यायामाकडे दुर्लक्ष करून बसून मोबाईलवर वेळ घालवतात। त्यामुळे वजन वाढणे असा त्रास लोकांना होत आहे। व्यायामाच्या अभावामुळे हाडांचं दुखणं मागे लागतं, पण हा त्रास जर आपल्याला थांबवायचा असेल, त्यासाठी आपल्या स्नायूंना मजबूती देऊन त्यांची ताकद वाढवण्यासाठी काही अन्न पदार्थ आपल्या आहारात नियमित असणे खूप गरजेचे आहे, ज्यामुळे आपले स्नायू मजबूत होऊन आपली हाडे देखील मजबूत होतील। म्हणून आज मी तुम्हाला आयुर्वेदातील 4 पदार्थ सांगणार आहे, ज्या पदार्थांचे तुम्ही आपल्या आहारात समावेश केला तर तुमचे गुडघे आणि सांधेदुखी देखील कायमची बरे होईल। तर त्यातील पहिला पदार्थ म्हणजे सकाळी उठून 1 ग्लास पाण्यामध्ये चिमूटभर हळद, चिमूटभर मिरेपूड आणि लसणाच्या 2 पाकळ्या कुटून टाकाव्या। त्यानंतर ते पाणी काही मिनिटांसाठी उकळून घ्या। त्यानंतर कोमट झाल्यावर प्या। हे पाणी पिल्याने आपल्या शरीरात ब्लड सर्क्युलेशन चांगले होते आणि आपले स्नायू देखील मजबूत होतात। दुसरे आहे गूळ आणि फुटाणे एकत्र करून खा। गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं आणि फुटाण्यांमध्ये प्रोटीन। याशिवाय या दोन्ही पदार्थांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियमही भरपूर प्रमाणात मिळतं। त्यामुळे स्नायूंच्या मजबूतीसाठी गूळ फुटाणे एकत्र करून खाणे शरीरासाठी खूपच फायदेशीर असते। तिसरा पदार्थ आहे मखाना। मित्रांनो, मखाना खाणं आपल्या हाडांसाठी आणि स्नायूसाठी खूपच उपयुक्त असतं, ज्यामुळे आपले स्नायू आणि हाडं मजबूत बनतात। तसेच मखानामध्ये असणारे फ्लावोनाइड्स शरीरावरची सूज कमी करून स्नायूंना ऊर्जा देते। चौथा पदार्थ आहे तूप। मित्रांनो, आजच्या आपल्या बदलत्या जीवनशैली आणि बिघडलेल्या आहारामुळे आपल्या शरीरात वातदोष निर्माण होतो। त्यामुळे आपल्या हाडांमध्ये वात निर्माण होऊन आणि आपल्या हाडांमधून कटकट आवाज येतो आणि सांधेदुखी, अंग दुखणे, अंग अखडणे, स्नायू दुखणे सारखे आजार मागे लागतात। जर या आजारापासून आपल्याला दूर राहायचे असेल तर आपण आपल्या आहारात नेहमी तूप खाणे खूप गरजेचे आहे। पाचवा पदार्थ आहे खजूर। रोज रात्री आपण 2 ते 3 खजूर पाण्यात भिजवून सकाळी खावे। खजुराचे असे रोज सेवन केल्याने आपले स्नायू मजबूत होतात, कारण खजुरामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे दोन्ही घटक भरपूर प्रमाणात असतात। त्यामुळे आपल्या स्नायूंचं दुखणं दूर होतं। मित्रांनो, तुम्हालाही अगदी 30व्या वयात किंवा त्यापेक्षाही कमी वयात सांधेदुखी, गुडघेदुखीचा किंवा हाडांचा आजार असेल तर आजपासूनच हे 4-5 पदार्थ खाणे सुरू करा, म्हणजे आपले स्नायू आणि हाडे मजबूत होतील आणि आपले जीवन आनंदमयी बनेल। मित्रांनो, तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।